नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनापूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 3 फेब्रुवारी आपण आलतो पिंपळगाव कांदा मार्केटला। मित्रांनो, आज आवक अचानक 200-250 नी कमी झालेली आहे। 600 ते 700 मध्ये आवक आहे। आज बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव दाखवले। आज आवक कमी होती, 600 ते 700 मध्ये आवक होती। बघू काय बाजारभाव निघतो, बाजारभावामध्ये काही बदल होतो का सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये कळणार आहे। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे। आणि जसे कांद्याची क्वालिटी राहते तसं बाजारभाव जात असतो। आणि मित्रांनो, प्रत्येक क्वालिटीचा कांदा आपण आपल्या एकच व्हिडिओमध्ये दाखवला असतो, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आत्तापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल करेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा, चला भाव बघूया। मित्रांनो, दुसऱ्या लाईन पासून सुरुवात केली आपण। बघू शकतो कांद्याची क्वालिटी 45-50 साईज आहे कांद्याला। किती गेला? 1050 रुपये झाले, 1050 रुपीज। कुठला आहे कांदा? खडक माळेगाव। कोणतं बियाणं होतं त्याचं? काल होते तुम्ही? बरं, ठीक। पुढे बघू किती गेलं? 1011 रुपये, 1011 रुपीज। बघू शकतो 1011। कुठला आहे कांदा? वडाळी भुईचा कांदा। कोणतं बियाणं होतं त्याचं? काल होते का? काल किती गेलं? काल 950। बरं, 750 गेला होता काल। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1051 गेला। बरं, बघू शकतो मी 1051। कुठला आहे कांदा? का कुठला आहे कांदा? वडाळी भुई 1051, 1051 रुपीज। पुढे बघू पुढे गेलं 1030 का? 1030 रुपीज। कुठला आहे कांदा? वडाळी भुईचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं त्याचं? बरं, बघू शकतो मी 45-50 साईज आहे। पुढे बघू किती गेलो? किती गेला? 990 रुपये, 990 रुपीज, 990। कुठला आहे कांदा? चांदवड, ठीक आहे। किती गेलं? 1070, 1070 रुपीज। कुठला आहे कांदा? रायपूर। कोणतं बियाणं होतं? घरगुती। काल होते का? किती गेलं होतं? 1000 रुपये गेला, ठीक आहे। पुढं बघू किती गेलं? 950 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 950। कुठला आहे कांदा? खेलदरी। कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं, ठीक। खेलदरीचं कांदा आहे। पुढं बघू काल किती गेलं होतं? 800 रुपये, पावणे 1100 रुपये, 1085 रुपीज। कुठला आहे कांदा? शिंद। कोणतं बियाणं होतं त्याचं? काल होते तुम्ही? काल परवा नाही ना, ठीक। काय गेलं? 500 रुपये। बघू शकतो 500 रुपये। कुठले आपण? वडाळी। बघू शकतो 50 ते 55 साईज आहे कांद्याला। सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये कांदा आहे। काय भाव गेला? नमस्कार, काय भाव गेला? 1350, 1350 रुपीज, 1350 रुपये। कुठला आहे कांदा? आज कातरणी ना, ओके। आणि कोणतं बियाणं होतं याचं? काल किती गेलं होतं? 1280 गेलं होतं काल, अच्छा, ठीक। पुढं बघू काय भाव गेलं? 1300 रुपये। काल किती गेलं ते? 14.5 झाले होते काल, 150 रुपयांनी। बरं, बघू शकतो मी साईज कांद्याची 55-60 साईज आहे कांद्याला, ठीक। कुठला आहे कांदा? कोणतं बियाणं होतं? नारळी बियाणं आहे, डबल पत्तीमध्ये। बघू शकतो, ठीक आहे। 1300 रुपये ना, 1300 रुपीज। किती गेलं? हां 600 बरं 850
11.5 रुपये झाले. 1150 रुपीज. कुठला कांदा? बरं पुढं बघ. किती गेलं साहेब? 1250 रुपये. 1250 रुपीज. 1250 रुपये. कुठला आहे कांदा? विसापूर. कोणतं बियाणं होतं त्याचं? नारळी बियाणं आहे. डबल पत्ती मध्ये. ठीक आहे. काल होते का तुम्ही? काल किती केलं होतं? 1250 गेलं होतं. ठीक. इथं कोण आहे? फोन करतो 1231 रुपये. 1231 रुपीज. 1231 रुपये. कुठला आहे कांदा? हां. अच्छा ठीक. बरं कोणतं बियाणं होतं इथं? का हो? बियाणं कोणतं होतं? काल कमी गेलं होतं, आज चांगलं गेलं का? बरं किती गेलं? 1200 रुपये. कुठला आहे कांदा? बरं 1200 रुपये. विसापूर. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? विसापूरचा ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. कालटेकचं बियाणं आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. 50-55 साईज. किती गेलो? 1290. 1290 रुपीज. कुठला आहे कांदा? विसापूरचा कांदा आहे. काल किती गेलं होतं? काल 1299 गेलं होतं काल. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1300 रुपये. 1300. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? विसापूरचा कांदा आहे. बरं ठीक. काय भाव गेला? 1150 रुपये. बस 1150 रुपये. कुठला आहे कांदा? कोणतं बियाणं होतं याचं? सायनाच बियाणं आहे. ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. 50 ते 60 साईज आहे कांद्याची. काय भाव गेलं? 1304. 1304 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? बरं ठीक. चलो 1312 रुपये. 1312 रुपीज. 1312. कुठला आहे कांदा? बरं पुढं बघू. किती गेलं? 1250 रुपये. 1250 रुपीज. 1250. कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे. बरं. 150 वाढले आज. कालपेक्षा 150 वाढले. काल किती गेला होता? 1100 जायला होतं. बरं आवक पण कमी आज. बरं ठीक. किती गेलं? 1300 रुपये ना. 1300 रुपीज. 1300 रुपये. बघ मीडियम साईजमध्ये कांदा आहे. किती कुठला कांदा? काल किती गेला होता? 1200 रुपये गेला होता. बरं कोणतं बियाणं आहे याचं? राईचं बियाणं आहे ना. ठीक. किती गेलं? 1314. बरं 1314. 1314 रुपीज. 1314. कुठला आहे कांदा? सालसाने. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं. काल किती गेलं होतं? 1200 रुपये काल गेला होता. ठीक आहे. किती गेलं? 1031. मीडियम साईजमध्ये कांदा होता. 1031. 1031 रुपीज. कुठला आहे कांदा? दुराळे. कोणतं बियाणं त्याचं? ठीक. पुढं बघ. किती गेलं? 1314 रुपये. बघ तुम्ही 1314. 1314 रुपीज. 50 ते 60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? कातरणी. बियाणं कोणतं होतं त्याचं? डबल पत्ती. काल किती गेलं होतं? 1280. आज जास्त गेलं थोडं. ठीक. हॅलो. पुढं बघ. किती गेलं? काय भाव गेलं?
1345 1345 रुपीज 1345 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. डबल पत्तीमध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? कातरवाडी ना. आणि बियाणं कोणतं त्याचं? नारळी बियाणं आहे. नारळी बियाणं आहे. ठीक आहे. डबल पत्तीमध्ये नारळी बियाणं आहे बघू शकतो. ठीक आहे. काल किती गेला होता? काल होते का? बरं ठीक आहे. किती गेलं? 1330 रुपये बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 50-55 साईज आहे कांद्याची. आणि कुठला आहे कांदा? कातरणी. बरं. काल किती गेला होता? काल 1345. 1345. आणि आज किती गेला? 1330. बरं. काही जास्त फरक वाटला नाही. आता काय परवडूच नाही राहिलं फरकाचं काय आता. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि रक्ताचं पाणी करून आम्ही कांदे पिकवले आणि काहीच भाव नाही. बरोबर आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? हे नारळी ना. नारळी बियाणं आहे. बरं ठीक. काहीच परवडून नाही राहिलं. शेतकऱ्याच्या व्यात समजून घेतल्या पाहिजे. फार रात्र पाणी भरलेलं आहे आम्ही आणि याला काहीच भाव नाही. सध्या खर्च पण निघून नाही राहिले. एक खताची गोणी जर घ्यायला गेलं तर खताची गोणी 2000 ते 2100 रुपयाला जाते आणि आमचा कांदा 1000, 1100-1200 रुपये क्विंटल चाललेला आहे फक्त. म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती आलेली आहे. खर्च निघत नाहीये. एकरी आम्हाला 60 ते 70 हजार रुपये खर्च येतोय आणि एकरात फक्त 35 ते 40 हजार रुपये होऊ राहिले. हे जर मालाला भाव नसले तर आम्हाला कुठल्याही प्रकारात परवडत नाही. बघू शकतो मी 1361 जायले 1361 रुपीज. कुठला आहे कांदा? विसापूरचा कांदा आहे. 1361 रुपये. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. किती गेला? बघू शकतो मी 55 ते 60 साईज कांद्याची. किती गेला? 13 1306 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणी. कोणतं बियाणं होतं त्याचं? काल किती गेलं होतं? काल 1252. 1252 गेलं होतं काल. ठीक. पुढं बघू. किती गेली गोल्टी? 950 रुपये गोल्टी जायला. सुपर गोल्टी बघ गोल्टा मिक्स आहे गोल्टी मध्ये. आणि कुठली? कातरणी. कोणतं बियाणं होतं त्याचं? नारळी बियाणं. ठीक. पुढं बघू. किती गेलं? 1312 रुपये 1312 रुपीज. 1312 रुपये. काल किती गेला होता? 1293 1293 रुपीज. कुठला आहे कांदा? विसापूर ना. बरं ठीक आहे. पुढं बघ. किती गेलं? 1300 रुपये 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे. बरं. किती गेलं? 1311 रुपये 1311 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणी.